morning friends. Today we want to start with the next type of the blood cells, that is nothing but the WBC or also called as the leukocytes. In last lecture we studied about the RBC. RBC is nothing but the red blood corpuscles, or these are also called as the erythrocytes. Erythros is equal to red, cytos is equal to cells. आपण सांगितलं की वेगवेगळे जे ब्लड सेल्स आहेत तर त्याचे एकूण 3 टाईप आहेत. त्यापैकी आरबीसी हा पहिला आपण टाईप शिकलो. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे डब्ल्यूबीसी आणि तिसरा जो टाईप आहे तर तो प्लेटलेट्स. त्यापैकी आता आपल्याला डब्ल्यूबीसी किंवा त्यालाच आपण ल्युकोसाइट्स असं म्हणतो तर त्याचा स्टडी करायचा आहे. सो द वर्ड इटसेल्फ सजेस्ट दॅट leucos is equal to white and cytos is equal to cells. The blood cells which are white or colorless are called as the leukocytes. त्याला आपण leukocytes असं म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये आपण पांढऱ्या पेशी असं म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणायचं. हा दुसरा प्रकार आपल्याला ब्लड सेलचा पाहायला मिळतो आणि त्याच्या सेल्स आहेत तर त्या बघा कलरलेस आहेत. त्याच्यानंतर त्या डब्ल्यूबीसी ज्या आहेत पहिला सांगितलं मी these are the colorless cells. त्याच्यानंतर these are the nucleated cells. आपण पाहिलं होतं की आरबीसी ज्या आहेत तर त्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. फक्त कॅमल मध्ये आपल्याला त्या न्यूक्लिएटेड पाहायला मिळतात किंवा लामा लावाचा जो ॲनिमल जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आरबीसी ज्या आहेत तर त्या न्यूक्लिएटेड पाहायला मिळतात. परंतु जनरली आरबीसी ज्या आहेत तर त्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. मात्र WBC ज्या आहेत सो दीज आर दी कलरलेस, न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड सेल्स. आता बघा अमिबॉइड सेल्स कशाला म्हणायचं, ज्या सेल्स इरेग्युलर असतात, शेप त्याचा सतत चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतो तर त्याला म्हणायचं अमिबॉइड सेल्स. ह्या WBC ज्या आहेत तर त्या कलरलेस, न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड असलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचे अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, दीज आर दी लार्जर दॅन दी आरबीसी. आरबीसी आणि डब्ल्यूबीसी याच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर आकाराने मोठ्या असणाऱ्या सेल्स ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, डब्ल्यूबीसी असलेल्या पाहायला मिळतात. म्हणून आपण काय सांगतो, दे आर दी लार्जर दॅन दी आरबीसी. आपण सांगितलं की साधारणतः आरबीसी जे आहेत तर त्याचा जर डायमीटर आपण पाहिला तर 7 मायक्रॉन एवढा असलेला पाहायला मिळतो आणि तोच जर आपण डब्ल्यूबीसीचा जर डायमीटर पाहिला तर साधारणतः 15 मायक्रॉन इथपर्यंत असलेला पाहायला मिळतो. म्हणजे 7 पासून 15 पर्यंत त्याचा जो डायमीटर जो आहे तर तो व्हेरिएबल होताना पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्यांना आपण अमिबॉइड सेल्स असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याद्वारे डायपेंडेसिस प्रोसेस जी आहे तर ती फॉलो केली जाते. दे शोज दी डायपेंडेसिस. आता डायपेंडेसिस म्हणजेच काय, सो दी ॲबिलिटी ऑफ दी डब्ल्यूबीसी टू स्क्वीज आउट फ्रॉम दी कॅपिलरीज, दॅट इज कॉल्ड एज दी डायपेंडेसिस. म्हणजे ह्या डब्ल्यूबीसी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अमिबॉइड मुवमेंट होते आणि ती अमिबॉइड मुवमेंट झाल्यामुळे त्याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी पाहायला मिळते, डायपेंडेसिस. आणि डायपेंडेसिस म्हणजेच काय तर डब्ल्यूबीसी कॅपिलरी मधून स्क्वीज आउट होणे तर त्याला म्हणायचं डायपेंडेसिस. सो डब्ल्यूबीसी शोज दी डायपेंडेसिस. आता आपण याचा ॲव्हरेज नंबर जर लक्षात घेतला, सो दी ॲव्हरेज नंबर ऑफ डब्ल्यूबीसी विच इज अबाउट 5000 to 11000 पर मिलीमीटर क्यूब ऑफ दी ब्लड. ब्लडचं पर मिलीमीटर क्यूब जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी डब्ल्यूबीसीचा नंबर लक्षात येतो 5000 to 11000. साधारणतः 5000 ते 11000 डब्ल्यूबीसी पर मिलीमीटर क्यूबला ब्लड मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण टोटल डब्ल्यूबीसी काउंट असं म्हणतो. जसं आपण टोटल आरबीसी काउंट सांगितला, आरबीसी जे आहेत तर त्या मिलियन्स मध्ये आपण सांगितल्या आणि अडल्ट मेल जो आहे आणि अडल्ट फिमेल जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन सांगितलेले आहे बघा. परंतु ॲव्हरेज मेल आणि फिमेल मधले डब्ल्यूबीसीचे प्रमाण जे आहे तर ते जवळजवळ सारखं असलेलं पाहायला मिळतं आणि ते किती आहे 5000 ते 11000 पर मिलीमीटर क्यूब असलेलं पाहायला मिळतं. काही वेळेस डब्ल्यूबीसीचा नंबर जो आहे तर तो डिक्रीज होताना पाहायला मिळतो आणि ड्यू टू डिक्रीज इन नंबर ऑफ WBC the condition is formed, so that is called as the leukopenia. Decrease in number of WBC is called as the leukopenia. आणि तो नंबर डिक्रीज होणे म्हणजेच काय तर साधारणतः 4000 पेक्षा जर त्याचा नंबर अजून कमी झाला तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड एज दी ल्युकोपेनिया. आणि ही जी डिसऑर्डर जे आहे
तर ती कुणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, लिकोपेनिया. तर HIV इन्फेक्टेड पर्सन जो आहे, म्हणजे HIV हा ह्युमन इम्युनो व्हायरस आहे की जो कुणाला इन्फेक्ट करतो, ह्युमन बिईंगला, आणि त्याच्यामुळे ह्युमन बिईंग मध्ये एड्स नावाचा डिसीज जो आहे तर तो होतो. आणि मग त्याने इन्फेक्ट केलेलं जर व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये ही कंडिशन म्हणजे ल्युकोपेनिया निर्माण होतो. किंवा त्याचबरोबर TB पेशंट जो आहे, तर TB म्हणजे ट्युबरक्युलोसिसचा पेशंट जो आहे, तर त्याच्यामध्येही नंबर WBC चा कमी होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर ती पर्सन्स विच आर एक्सपोज टू रेडिएशन ऑर शॉक, बघा काही जणांना इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे सुद्धा त्याचा अचानक नंबर जो आहे तर तो WBC चा कमी होऊ शकतो. किंवा त्याचबरोबर जो व्यक्ती रेडिएशनला एक्सपोज होतोय तर त्याच्यामुळे सुद्धा WBC चा नंबर जो आहे तर तो डिक्रीज होतो. आणि द कंडिशन व्हेन नंबर ऑफ WBC डिक्रीजेस दॅट इज कॉल्ड एज द ल्युकोपेनिया. लक्षात आलं, नंबर डिक्रीज झाला तर त्याला ल्युकोपेनिया असं म्हणायचं. त्याच्यानंतर बघा, जर टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC जर होत असेल, WBC चा नंबर जो आहे तर तो बघा टेम्पररी इन्क्रीज होत असेल तर त्याला काय म्हणायचं, ल्युकोसाइटोसिस. टेम्पररी इन्क्रीज इन द नंबर ऑफ leukocytes or WBC which is called as the leukocytosis, while decrease in number of WBC which is called as the leukopenia. आणि हा टेम्पररी नंबर जो आहे तर तो इन्क्रीज कशामुळे होऊ शकतो, ड्यू टू इन्फेक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी नंबर जो आहे, बघा तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर आजारी असल्यावर तुमचं डॉक्टर ब्लड रिपोर्ट करायला सांगतात आणि त्यावेळेस डॉक्टरांकडून एक रिपोर्ट आल्यानंतर सांगितलं जातं की तुमच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत. तर साधारणतः टेम्पररी इन्क्रीज जर झालेला असेल, वाढल्या असेल म्हणत असतील तर त्या कंडिशनला काय म्हणायचं, ल्युकोसाइटोसिस. आणि हे कशामुळे होतं, ड्यू टू इन्फेक्शन. कारण ह्या WBC ज्या आहेत तर त्या आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शनचं काम करतात, डिफेन्स मेकॅनिझम काम करतात. आणि इन्फेक्शन झालं की त्याच्यामुळे त्याचा नंबर जो आहे तर तो टेम्पररी इन्क्रीज होतो. आणि also occurs during the pregnancy and newborn babies. आणि ह्या टेम्पररी इन्क्रीज जे आहे तर ते अजून कधी होऊ शकतं, तर प्रेग्नंट वुमेन जे आहे तर त्या प्रेग्नंट वुमेन मध्ये सुद्धा ह्या WBC जे आहे तर ते टेम्पररी इन्क्रीज होऊ शकतात. ॲज वेल ॲज these are also increased in the newborn babies, म्हणजे नवीन जन्मलेला जे बाळ जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या WBC जे आहेत तर त्या इन्क्रीज होऊ शकतात. आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, विच इज कॉल्ड एज दी ल्युकोसाइटोसिस. परंतु बघा आता, अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन दी WBC, जर WBC चा नंबर हा अनकंट्रोल होत असेल आणि तो नॉर्मल लेवल पेक्षा जर खूपच इन्क्रीज होत असेल तर त्याला कॉमनली काय म्हणायचं, विच इज कॉल्ड एज दी ब्लड कॅन्सर. काय म्हणायचं, ब्लड कॅन्सर किंवा त्याला ल्युकेमिया असं म्हणायचं. अनकंट्रोल इन्क्रीज इन दी नंबर ऑफ WBC which is called as the leukemia or which is also commonly called as the blood cancer. बघा तीन टर्म या ठिकाणी आहे. एक आहे नंबर डिक्रीज झाला तर त्याला ल्युकोपेनिया असं म्हणायचं. जर टेम्पररी इन्क्रीज झाला नंबर त्याला ल्युकोसाइटोसिस असं म्हणायचं. आणि अनकंट्रोल्ड इन्क्रीज झाला नंबर, जर अनकंट्रोल इन्क्रीज झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्लड कॅन्सर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, विच इज कॉल्ड एज दी ल्युकेमिया. येतं लक्षात, म्हणजे ह्या वेगळ्या टर्म्स आहेत तर त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला CET साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन दी नंबर ऑफ WBC इज कॉमनली कॉल्ड एज डॅश डॅश, विच इज कॉल्ड एज दी ब्लड कॅन्सर ऑर ल्युकेमिया. किंवा टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC is commonly called as dash dash, which is called as the leukocytosis. किंवा the decrease in number of WBC less than 4000 जर WBC चा नंबर जो आहे तर तो 4000 पेक्षा कमी झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ल्युकोपेनिया. म्हणजे या टर्म ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवा, कारण तुम्हाला CET साठी किंवा नीट साठी त्या महत्त्वाच्या असलेल्या पाहायला मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की RBC चं लाईफ स्पॅन जे आहे तर ते साधारणतः 120 दिवस असलेलं पाहायला मिळतं. मात्र WBC जे आहे तर त्याचं लाईफ स्पॅन जे आहे तर ते साधारणतः 4 ते 6 दिवस एवढंच या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतं. म्हणजे लाईफ स्पॅन RBC चं जास्त आहे आणि
WBCचं जर लाईफ स्पॅन आपण पाहिलं तर ते 4 ते 6 दिवस असलेलंच पाहायला मिळतं. म्हणजे तयार झाल्यानंतर 4 ते 6 दिवसच आपल्या शरीरामध्ये राहतात आणि त्याच्यानंतर दे आर डिस्ट्रॉयड इन लिव्हर अँड स्प्लीन. आपण सांगितलं होतं RBC आर ऑल्सो डिस्ट्रॉयड इन दी लिव्हर अँड स्प्लीन. लाईक दॅट दी WBC आर डिस्ट्रॉयड इन दी लिव्हर अँड स्प्लीन. त्याला ग्रेव्ह यार्ड असं पण म्हणतो. आणि मग याचं फॉर्मेशन बघा, आपण सांगितलं होतं की जो फिटस जे आहे तर त्या फिटसच्या बॉडीमध्ये RBC जे आहेत तर त्या लिव्हर आणि स्प्लीन मध्ये तयार होतात. आणि अडल्ट पर्सन जो आहे तर त्याच्या बॉडीमध्ये बोन मॅरो सेल जे आहेत किंवा बोन मॅरो जो आहे तर त्याच्यामध्ये तयार होतात. मात्र WBC जे आहे तर त्या वेगवेगळ्या भागामध्ये तयार होतात. दे आर फॉर्म्ड इन द लिव्हर, स्प्लीन, टॉन्सिल्स. टॉन्सिल जे असतात, लिव्हर असेल, स्प्लीन असेल किंवा त्याचबरोबर पियर पॅचेस जे आहेत तर त्या ठिकाणी तयार होतात आणि डिस्ट्रॉय कुठे होतात, ते आर डिस्ट्रॉयड इन दी लिव्हर अँड स्प्लीन. आणि याचा महत्त्वाचा रोल जर आपण पाहिला, सो द WBC प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी प्रोटेक्शन ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्यात आधी ऍक्टिव्ह होणाऱ्या ज्या सेल्स आहेत तर त्या म्हणजे WBC. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपल्याला नंतर स्टडी करायचे आहेत की ज्याच्यामध्ये T लिम्फोसाइट, B लिम्फोसाइट जे आहेत तर तो त्याचा महत्त्वाचा रोल आहे. परंतु कॉमन जर याचं जर आपण फंक्शन जर पाहिला तर ते डिफेन्स मेकॅनिझम आहे आणि म्हणून त्याला रोल काय म्हणता येईल, प्रोटेक्शन ऑफ आवर बॉडी. सो दॅट इज दी रोल ऑफ WBC. These are the characteristics of leukocyte or WBC. WBC च्या ह्या आतापर्यंतच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या, जसे आपण RBC च्या पाहिलेल्या आहेत. आता बघा, RBC चा कोणताही टाइप नाही, मात्र WBC चे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं WBC जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळतो आणि RBC जे आहेत तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस ऍब्सेंट असलेला पाहायला मिळतो. आणि मग प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ न्यूक्लियस ही कॅरेक्टरिस्टिक आपण RBC च्या आणि WBC चं डिस्टिंग्विशिंग करताना करू शकतो. तसंच या ठिकाणी WBC चं क्लासिफिकेशन करत असताना न्यूक्लियस प्रेझेंट आहे परंतु त्याचे वेगवेगळे शेप्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं परत WBC चे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. याच्यामध्ये हे टाइप्स करत असताना याचं WBC चं कॅटेगरायझेशन 2 ग्रुप मध्ये करत असताना त्या ठिकाणी 2 क्रायटेरिया वापरले. कोणकोणते? एक वेदर दी न्यूक्लियस इज लोब्ड और अनलोब्ड आणि दुसरा एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी वापरलेले ती म्हणजे प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युल्स और ॲब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत किंवा ॲब्सेंट आहेत तर त्याच्यावरूनही या WBC चे टाइप सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरूनच त्याची नावं दिलेली आहेत. बघा, या ठिकाणी WBC चा एक टाइप सांगितलाय ग्रॅन्युलोसाइट्स. आता बघा, ग्रॅन्युलोसाइट्स कुणाला म्हणायचं? द टाइप ऑफ WBC इन विच द सायटोप्लाझम कंटेन ग्रॅन्युल्स. म्हणजे समजा ही WBC जे आहे तर या WBC मध्ये हा न्यूक्लियस आहे, ठीक आहे, आणि या न्यूक्लियस मध्ये असे जर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? सो दे आर कॉल्ड एज दी ग्रॅन्युलोसाइट्स. द टाइप ऑफ WBC इन विच द सायटोप्लाझम कंटेन्स ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स ज्याला मराठीमध्ये आपण स्फटिक असं म्हणतो. त्याचबरोबर लोब्ड न्यूक्लियस ही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तुम्हाला विचारलं विच क्रायटेरिया इज युज्ड फॉर द कॅटेगरायझेशन ऑफ WBC इनटू ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. सो 2 criteria are used. One criteria that is nothing but the lobed nucleus or unlobed nucleus, and second criteria presence of granules and absence of granules. If granules are present in the WBC, so they are called as the granulocytes. If granules are absent, बघा ही जी सेल जी आहे WBC याच्या सायटोप्लाझम मध्ये जर ग्रॅन्युल्स ऍब्सेंट असतील आणि फक्त न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? अग्रॅन्युलोसाइट्स. आलं लक्षात? There are 2 types of WBC, that is nothing but the granulocytes and agranulocytes. The granulocytes which contains granular cytoplasm, while agranulocytes they are without granules. Then the WBC again classified or granulocytes are again classified into 3 types. ग्रॅन्युलोसाइटचे परत 3 प्रकार आहेत बघा. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि ऍसिडोफिल्स. आता तुम्ही म्हणाल हे टाइप्स कशावरून? तर हे जे टाइप्स तयार झालेले आहेत ग्रॅन्युलोसाइटचे तर ते कशावरून? विच टाइप ऑफ डाइज और स्टेन दे आर युज्ड फॉर स्टेनिंग ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारे ग्रॅन्युल्स
कोणता स्टेन ऍब्सॉर्ब करून ते कलर अपियर करतात. तर त्याच्यावरून त्याचे तीन प्रकार आहेत, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि ऍसिडोफिल. हे कशाचे प्रकार आहेत? तीन ग्रॅन्युलोसाइटचे. आणि ग्रॅन्युलोसाइट्स कशाचा प्रकार आहे? डब्ल्यूबीसीचा. तसंच डब्ल्यूबीसीचा दुसरा प्रकार आहे अग्रॅन्युलोसाइट्स. यांना अग्रॅन्युलोसाइट्स काय म्हणायचं? बिकॉज दे आर विदाउट granules. Cytoplasm is without granules, so that called as the agranulocytes. Agranulocytes are also divided into two types. परत त्याचे दोन प्रकार आहेत, एक आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरा मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट. ठीक आहे. आता बघा, आपण ग्रॅन्युलोसाइट जे आहेत तर त्या ग्रॅन्युलोसाइटचा इन डिटेल मध्ये स्टडी करू. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ती टाइप ऑफ डब्ल्यूबीसी in which the cytoplasm contains granules as well as the lobed nucleus. So they are called as the granulocytes. Their number which is about 72% of total WBC. Total WBC जे आहे तर त्या total WBC च्या 72% जे आहेत तर ते आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स असलेले पाहायला मिळतात. समजा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या शरीरामध्ये जर 100 WBC असतील तर त्याच्यातल्या 72 WBC जे आहेत तर त्या कोणत्या प्रकारच्या असतील तर ते आपल्याला ग्रॅन्युलोसाइट्स असलेल्या पाहायला मिळतील. म्हणजे पर्सेंट आता आपण सांगितलंय, प्रमाण सांगितलंय, याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये साधारणतः 5000 ते 11000 पर मिलीमीटर क्यूब एवढा WBC आहे. आणि त्या WBC च्या 72% हे काय आहे? सो दीज आर नथिंग बट दी ग्रॅन्युलोसाइट्स. There are main three types of granulocyte, that is nothing but the neutrophil, basophil and eosinophil. So these are the diagrams which are showing the structure of neutrophil, basophil and eosinophil. आता बघा neutrophils कुणाला म्हणायचं तर टाइप ऑफ ग्रॅन्युलोसाइट. आपण ग्रॅन्युलोसाइटचे टाइप स्टडी करतोय म्हणून आपण पहिलं वाक्य काय सांगू? सो neutrophils are the types of granulocytes in which they contain very fine granules. याच्यामध्ये ग्रॅन्युल जे आहेत तर ते अतिशय लहान असलेले आपल्याला पाहायला मिळते. आलं लक्षात? हे ग्रॅन्युल जे आहेत लहान लहान, हे जे मी तुम्हाला दाखवतोय तर त्याला ग्रॅन्युल्स असं म्हणायचं. या न्यूट्रोफिल्स मध्ये आपल्याला व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ह्या न्यूट्रोफिल जे आहेत दे आर लार्जर इन नंबर, म्हणजे सॉरी त्याच्यामध्ये असणारे ग्रॅन्युल जे आहेत तर ते लहान आहेत परंतु नंबरने जास्त असलेले पाहायला मिळतात, म्हणजे मोर इन नंबर असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दीज आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. ते ग्रॅन्युल जे आहेत तर ते सेल मध्ये याच्या सायटोप्लाझम मध्ये इव्हनली डिस्ट्रीब्युट झालेले पाहायला मिळतात. आणि टोटल WBC जे आहे तर त्या टोटल WBC च्या 70% काय आहे? न्यूट्रोफिल्स. बघा लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं ग्रॅन्युलोसाइट टोटल WBC च्या किती आहेत? 72%. आणि त्या 72% जर लक्षात घेतलं WBC चा जर विचार केला तर न्यूट्रोफिलची संख्या किती आहे? 70%. म्हणजे WBC टोटल WBC च्या 70% फक्त आपल्याला या न्यूट्रोफिल्स असलेल्या पाहायला मिळतात. याचा जर शेप जर आपण पाहिला सो these are spherical in shape. स्फेरिकल शेप मध्ये असलेले पाहायला मिळतात. आणि न्यूक्लियस जो आहे त्याच्यामधला न्यूक्लियस हॅव्हिंग मेनी लोब्स, मेनी लोब्स अनेक लोब असलेले पाहायला मिळते. 1 2 3 4 5 6 म्हणजे साधारणतः 2 ते 7 एवढे लोब असलेले पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण त्यांना पॉलीमॉर्फो न्यूट्रोफिल्स असंही म्हणू शकतो. पॉलीमॉर्फो म्हणजे न्यूक्लियस मध्ये अनेक आपल्याला शेप पाहायला मिळतात आणि म्हणून त्याला मल्टीलोब्ड किंवा पॉलीमॉर्फो न्यूक्लियर न्यूट्रोफिल्स असंही म्हणू शकतो. आणि त्यांच्याद्वारे कोणती प्रोसेस पाहायला मिळते? फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस इज नथिंग बट दी एनगल्फिंग दी मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला खाऊन टाकलं जातं किंवा डिस्ट्रॉय करून टाकलं जातं पॅथोजनला. आणि म्हणून त्यांच्याद्वारे कोणती प्रोसेस फॉलो केली जाते? फॅगोसाइटोसिस. तुम्हाला जर विचारलं न्यूट्रोफिल्स आर डॅश डॅश इन फंक्शन, दे आर फॅगोसाइटोसिस इन फंक्शन, दे डिस्ट्रॉय दी पॅथोजन. पॅथोजनला डिस्ट्रॉय करतात. आणि ह्या ज्या न्यूट्रोफिल जे आहेत बघा आपल्या बॉडीमध्ये पज फॉर्म होतं तर ते पज जे फॉर्म होतं त्या पज मध्ये आपल्याला हे मिक्सचर पाहायला मिळतं. कशाचं मिक्सचर आहे? सो इट इज द मिक्सचर ऑफ न्यूट्रोफिल, डेड मायक्रोब्स as well as the dead tissues.
डेड टिश्यू असतील किंवा सेल असतील किंवा मायक्रोब्स असतील आणि ह्या न्यूट्रोफिल असतील, तर त्याचं जे मिक्सचर आहे तर त्याला पज असं म्हणायचं, की जो पज या न्यूट्रोफिल म्हणजे काही न्यूट्रोफिल्स त्याच्यामध्ये जातील आणि त्याच्यापासून पज फॉर्मेशन होईल. तर कधी होतो? इन्फेक्शन झाल्यामुळे, पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळे, आणि मग त्याला पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम जे आहे तर ते न्यूट्रोफिलद्वारे केलं जातं. ठीक आहे, ही त्याची डायग्राम आहे न्यूट्रोफिलची. त्याच्यामध्ये आपण सांगितलं लार्जर सेल्स आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारे सायटोप्लाझम मध्ये असणारे ग्रॅन्युल जे आहेत तर ते फाईन आहेत आणि मात्र त्याचा नंबर जास्त आहे, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहेत. 70% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी आहेत, स्फेरिकल शेप आहे आणि त्याच्यामधला न्यूक्लियस जो आहे तर तो मेनी लोब्ड आहे किंवा मल्टी लोब्ड पाहायला मिळतो. साधारणतः 2 ते 7 लोब पाहायला मिळतात आणि त्याचं फंक्शन काय? फॅगोसायटोसिस इन फंक्शन किंवा फॅगोसायटिक इन फंक्शन. म्हणजे फॅगोसायटिक म्हणजे काय? तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करतात, पॅथोजनला डिस्ट्रॉय करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तर तो म्हणजे बेसोफिल. सो दे शोज फ्यू ग्रॅन्युल्स बट दे आर लार्जर इन साइज. इथं बघा न्यूट्रोफिल मध्ये ग्रॅन्युलची संख्या जास्त आहे परंतु साईज मात्र लहान आहे. इथं काय होतंय तर ग्रॅन्युल्स कमी पण त्याच्यामध्ये ग्रॅन्युलची साईज जी आहे तर ती लार्ज असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दे आर स्टेन्ड विथ द मिथिलीन ब्लू विच इज द बेसिक स्टेन. या सायटोप्लाझम मध्ये असणारे ग्रॅन्युल जे आहेत तर त्याला कलर कधी अपेअर होतो? दे आर स्टेन्ड विथ द मिथिलीन ब्लू. मिथिलीन ब्लू नावाचं स्टेन जे आहे की जे बेसिक स्टेन आहे तर त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल जे आहेत तर ते स्टेन होतात आणि म्हणूनच याला नाव आहे बेसोफिल. तसं न्यूट्रोफिल जे आहेत दे आर स्टेन्ड विथ द न्यूट्रल स्टेन अँड ड्यू टू दॅट दे आर कॉल्ड एज द न्यूट्रोफिल. लाईक दॅट बेसोफिल्स आर called as the basophil because they are stained with the basic stain. These are also called as the cyanophils. त्यांना cyanophils असंही म्हणायचं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल the basophils are also called as dash, so they are called as the cyanophils. As well as why basophils are called as the basophils because they are stained with the basic stain methylene blue. मग तुम्हाला विचारलं जाईल basophils are stained by which stain? So they are stained by the methylene blue which is the basic stain. Basic stain आहे त्याच्याद्वारे त्याचे ग्रॅन्युल जे आहेत तर ते स्टेन होतात. त्याच्यानंतर बघा ह्या बेसोफिल जे आहेत त्या नॉन फॅगोसायटिक आहेत, त्याचबरोबर स्मॉलर इन साइज असलेल्या पाहायला मिळतात दॅन दी न्यूट्रोफिल. त्याचबरोबर त्याचा शेप सुद्धा स्फेरिकल आहे. मात्र त्याचा नंबर जर आपण लक्षात घेतला कोणाचा? बेसोफिलचा, तर तो नंबर किती आहे? फक्त 0.5 ते 1% एवढ्याच आपल्याला बेसोफिल असलेल्या पाहायला मिळतात. इथं बघा 70% टोटल डब्ल्यूबीसीच्या आणि इथं डब्ल्यूबीसीच्या टोटलचा विचार केला तर फक्त 0.5 ते 1%, म्हणजे आपण जास्तीत जास्त किती म्हणू शकतो? 1% एवढ्याच टोटल डब्ल्यूबीसीच्या त्या बेसोफिल असलेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्यामधला न्यूक्लियस जो आहे तर इथला न्यूक्लियस बघा बेसोफिलचा कसा आहे? ट्विस्टेड असलेला पाहायला मिळतो. इथं मल्टीलोब्ड न्यूक्लियस पाहायला मिळाला, इथं मात्र ट्विस्टेड असा न्यूक्लियस असलेला पाहायला मिळतो. आणि ह्या ऍक्टिव्ह कधी होतात? सो दे बिकम ऍक्टिव्ह इन इन्फेक्टेड अँड अलर्जिक कंडिशन. अलर्जिक कंडिशन आणि ज्यावेळेस आपल्याला इन्फेक्शन होईल तर त्याच वेळेस या बेसोफिल जे आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे बघा बऱ्याच जणांना पोलर ॲलर्जी असते किंवा डस्ट ॲलर्जी असते, म्हणजे ज्यावेळेस डस्ट येईल त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जी निर्माण होते आणि त्यावेळेस या बेसोफिल जे आहेत तर ते ऍक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळते. आलं लक्षात? म्हणजे ह्या ॲलर्जिक कंडिशन मध्ये ऍक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळते. तुम्हाला विचारलं जाईल विच ग्रॅन्युलोसाइट्स आर ऍक्टिव्ह ड्युरिंग दी ॲलर्जिक कंडिशन, तर आपलं उत्तर काय असेल? बेसोफिल. त्याच्यानंतर त्यांच्याद्वारे काय काय सिक्रेट केलं जातं बघा? दी बेसोफिल सिक्रेट्स हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सिरोटोनिन. हिपॅरिन, हिस्टामाइन आणि सिरोटोनिन हे जे कंपोनेंट जे आहेत तर ते बेसोफिल्स द्वारे सिक्रेट केले जातात. ठीक आहे, सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. त्याच्यानंतर तिसरा जो टाइप आहे तर त्याला इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स असं म्हणायचं बघा. जसं आपण न्यूट्रोफिलला न्यूट्रोफिल्स का म्हणलं? बिकॉज दे आर स्टेन्ड बाय द न्यूट्रल स्टेन किंवा ग्रॅन्युल्स इन द न्यूट्रोफिल्स आर स्टेन्ड बाय द न्यूट्रल स्टेन, सो कॉल्ड एज द न्यूट्रोफिल्स. द granules in basophils are stained by the basic stain methylene blue, due to that they are called as the basophil.
Like that, the acidophils in which the granules which are stained by the acidic stain UOC. UOC नावाच्या acidic stain ने याच्यामध्ये असणारे ग्रॅन्युल जे आहेत तर ते स्टेन होतात, म्हणून त्याला युओसिनोफिल्स असं म्हणायचं. ते स्टेन ऍसिडिक आहे म्हणून त्याला ऍसिडोफिल्स असं म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये बघा लायसोसोमल ग्रॅन्युल जे आहे तर ते प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. Eosinophils or acidophils contains the lysosomal granules which are stained with the red color acidic stain. So that stain is nothing but the eosin, and due to that they are called as the acidophils or eosinophils. Eosinophil का म्हणायचं तर eosin नावाच्या स्टेन द्वारे स्टेन होतात म्हणून त्याला eosinophils असं म्हणायचं. त्याच्यानंतर त्याचा नंबर जर आपण पाहिला तर तो किती आहे, टोटल WBC च्या 1 to 3% एवढा नंबर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर त्याचा न्यूक्लियस जो आहे तर तो बघा बायलोब्ड न्यूक्लियस असलेला पाहायला मिळतो. आपण सांगितलं न्यूट्रोफिल मध्ये पॉलिमॉर्फो न्यूक्लियस आहे, मेनी लोब्ड न्यूक्लियस आहे, बेसोफिल मध्ये ट्विस्टेड न्यूक्लियस आहे, आणि ऍसिडोफिल जर लक्षात घेतला तर त्या ऍसिडोफिल मधला न्यूक्लियस जो आहे तर तो बायलोब्ड न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, the eosinophils which contain just type of nucleus, so they contains the bilobed nucleus. Bi means two, दोन लोब आहेत, एक आणि दोन, म्हणून त्याला बायलोब्ड न्यूक्लियस असं म्हणायचं. आणि ते बघा ह्याच्या ऍसिडोफिल जे आहे तर ते काय करतात, दे डिस्ट्रॉय द अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीज कोणाविरुद्ध काम करतात, अँटीजेनच्या विरोधात. आणि त्या अँटीजेन जे आहेत तर अँटीजेन आणि अँटीबॉडी एकत्र येऊन त्याच्यापासून तयार होणारे कॉम्प्लेक्स जे आहे तर त्याला म्हणायचं अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तर ते डिस्ट्रॉय करण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जातं बाय दी फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस ही जी प्रोसेस आहे तर त्याच्याद्वारे ते डिस्ट्रॉय केलं जातं. आणि त्याच्यानंतर फॉर डिटॉक्सिफिकेशन दे प्रोड्युसेस दी अँटीटॉक्सिन्स. अँटीटॉक्सिन जे आहेत तर ते त्यांच्याद्वारे प्रोड्यूस केले जातात आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं जातं, डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस जे आहे तर त्याच्यामध्ये ते भाग घेताना पाहायला मिळते. ते काय करतात तर अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स डिस्ट्रॉय करतात, कशाद्वारे, फॅगोसाइटोसिसद्वारे. आणि दुसरं काय करतात, डिटॉक्सिफिकेशन. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द रोल ऑफ eosinophils or acidophils, they play important role in the detoxification. आणि दुसरं काय, they destroy the antigen antibody complex. So these are the three types of granulocytes, and granulocyte is the type of WBC. WBC चा हा टाइप असलेला पाहायला मिळतो. आता आपल्याला दुसरा WBC चा टाइप पाहायचा आहे तर तो म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे. Now we want to study the second type of WBC called as the agranulocytes. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं बघा की WBC चे दोन टाइप आहेत, एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा अग्रॅन्युलोसाइट. त्यापैकी आपण ग्रॅन्युलोसाइटचे तीन प्रकार पाहिले, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल किंवा ऍसिडोफिल्स. आता आपल्याला अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार कोणकोणते तर त्याचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये अग्रॅन्युलोसाइट्स कोणाला म्हणायचं, द टाइप ऑफ WBC which are without granule and without lobed nucleus are called as the agranulocyte. Without granules and without lobed nucleus are called as the agranulocytes, which are about 28% of total WBC. टोटल WBC जे आहे तर त्याच्या साधारणतः 28% जे आहेत तर ते आपल्याला अग्रॅन्युलोसाइट पाहायला मिळतात. ग्रॅन्युलोसाइटचं पर्सेंटेज किती आहे, 72%. ॲज कम्पेअर टू ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स आर लेस इन नंबर, कमी नंबरचे असलेले पाहायला मिळतात. देन दी अग्रॅन्युलोसाइट्स विच आर डिवाइडेड इनटू टू टाइप. त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स असे दोन प्रकार पडतात. बघा आता लिम्फोसाइट जे आहेत विच आर कॉल्ड एज दी स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBC. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, तुम्हाला जर विचारलं विच आर दी स्मॉलेस्ट WBC इन ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडी मध्ये सगळ्यात स्मॉल WBC कोणते तर ते कोणते, लिम्फोसाइट्स. इथं लक्षात, लिम्फोसाइट हे सगळ्यात स्मॉल ब्लड सेल म्हणलं तरी चालेल किंवा WBC म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये जरी आकाराने स्मॉल असले तर न्यूक्लियस मात्र
लार्जर असलेला पाहायला मिळतो, विच कंटेन दी लार्जर स्पेरिकल न्यूक्लियस. लार्जर स्पेरिकल न्यूक्लियस आहे आणि त्याच्यानंतर टोटल WBC च्या 25 to 30% एवढे आपल्याला या लिम्फोसाइट्स असलेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्या फंक्शन वरून त्याचे दोन प्रकार आहेत. अकॉर्डिंग टू विच टाइप ऑफ फंक्शन्स कॅरीड आउट बाय दी लिम्फोसाइट देयर आर टू टाइप्स ऑफ लिम्फोसाइट. एक आहे बी लिम्फोसाइट्स आणि दुसरा प्रकार जो आहे तर तो टी लिम्फोसाइट. आता बघा बी लिम्फोसाइट जे आहेत विच आर मॅच्युअर्ड इन बोन मॅरो. बोन मॅरो जो असतो तर त्याच्यामध्ये त्या मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर त्या काय करतात, दे प्रोड्यूस दी अँटीबॉडी. अँटीबॉडी प्रोड्यूस करतात की ज्या अँटीबॉडीद्वारे कोणती इम्युनिटी तयार होते, ह्युमरल इम्युनिटी. अजून इथे एक MCQ साठी महत्त्वाचा क्वेश्चन तयार होतो, तो म्हणजेच काय, दी ह्युमरल इम्युनिटी इज प्रोड्यूस्ड बाय डॅश टाइप ऑफ सेल्स और विच इज प्रोड्यूस्ड बाय दी डॅश टाइप ऑफ ब्लड सेल्स. तर ते कोणत्या, लिम्फोसाइट्स. किंवा दी लिम्फोसाइट प्रोड्युसेस डॅश टाइप ऑफ इम्युनिटी. तर ती कोणती, ह्युमरल इम्युनिटी जी आहे तर ती प्रोड्यूस केली जाते. आणि ह्युमरल इम्युनिटी म्हणजेच काय, हायली स्पेसिफिक अँटीजेन अँटीबॉडी इम्युनिटी. म्हणजे एखादी अँटीजेन असेल तर त्याच्यासाठी स्पेसिफिकच अँटीबॉडी तयार होत असेल आपल्या बॉडीमध्ये, तर त्याला ह्युमरल इम्युनिटी म्हणायचं. स्पेसिफिक असते, स्पेसिफिसिटी त्याच्यामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, हा एक प्रकार झाला बी लिम्फोसाइट. आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो म्हणजे टी लिम्फोसाइट. आता बघा ह्या कुठं तयार होतात, दे आर मॅच्युअर्ड इन दी थायमस ग्लँड. आपल्यामध्ये थायमस ग्लँड असते तर त्या थायमस ग्लँड मध्ये या लिम्फोसाइट जे आहेत तर ते तयार होतात. आपण सांगितलं WBC वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात, त्यापैकी थायमस ग्लँड जे आहेत तर त्या ठिकाणी या तयार होतात. त्यापैकी टी लिम्फोसाइट जे आहेत तर त्या थायमस ग्लँड मध्ये तयार होतात, विच प्रोड्यूस दी सेल मेडिएटेड इम्युनिटी. याच्याद्वारे कोणती इम्युनिटी तयार केली जाते, सेल मेडिएटेड. इथं बी लिम्फोसाइटद्वारे ह्युमरल इम्युनिटी आणि टी लिम्फोसाइटद्वारे त्या ठिकाणी सेल मेडिएटेड इम्युनिटी जी आहे तर ती प्रोड्यूस केली जाते, सेल मेडिएटेड इम्युनिटी. आणि परत या लिम्फोसाइटचे बघा, या म्हणजे कोणत्या, टी लिम्फोसाइटचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणकोणते, हा पहिला हेल्पर टी सेल, दुसरा किलर टी सेल, तिसरा मेमरी टी सेल आणि चौथा जो प्रकार जो आहे तर तो म्हणजे सप्रेसर टी सेल. आता हे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ज्या वेळेस इम्युनिटी याचा स्टडी करणार आहे, इम्युनिटी म्हणजेच काय तर रोग प्रतिकारक क्षमता. आता सध्या कोरोनाचं जे काय थैमान घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी वाढवा असं प्रत्येक जण म्हणतात. तर इम्युनिटी वाढवण्यामध्ये या सेल ज्या आहेत तर त्या महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि त्याच्यामध्ये परत ह्या लिम्फोसाइटचे वेगवेगळे प्रकार आहेत 4, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल आणि सप्रेसर टी सेल. त्याची वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत तर ते आपण नंतर ज्यावेळेस इम्युनिटी पार्ट स्टडी करू तर त्यावेळेस पाहणार आहोत. या फक्त लक्षात ठेवा की ह्या सेल ज्या आहेत बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट हे लिम्फोसाइटचे प्रकार आहेत. आणि लिम्फोसाइट कशाचा प्रकार आहे, हा अग्रॅन्युलोसाइटचा. आणि बघा याच्यामध्ये बी लिम्फोसाइटद्वारे ह्युमरल इम्युनिटी तयार केली जाते आणि टी लिम्फोसाइटद्वारे सेल मेडिएटेड इम्युनिटी जी आहे तर ती तयार केली जाते. आणि बघा हे थायमस ग्लँड जे आहे तर ठराविक एज झाल्यानंतर म्हणजे सिनेसन्स कडे आपली वाटचाल झाली म्हणजे वृद्धत्वाकडे की त्यावेळेस बघा हे थायमस ग्लँड जे आहे तर ती डिजनरेट होते. आणि म्हणून मग जे काय ओल्ड पर्सन जे आहेत विच कॅनॉट गिव्ह रिस्पॉन्स टू दी, त्याला आपण काय म्हणतो बघा, डॉक्टरांनी जो इलाज केला जातो किंवा एखादं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर म्हणतात बघा त्यांचं वय झालंय ते रिस्पॉन्स देणार नाही त्यांची बॉडी. म्हणजेच हे इम्युनिटी जी आहे तर ती तयार होणं बंद होतं, कारण का थायमस ग्लँड जे आहे तर ती डिजनरेट होते. सो आणि त्याच्यामुळे लिम्फोसाइट तयार होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी वाढली, सेल मेडिएटेड इम्युनिटी जी आहे तर ती वाढू शकत नाही. आणि म्हणून मग ओल्ड एज पर्सनमध्ये बऱ्याच वेळेस डिसीज होण्याची शक्यता जी जास्त. आता जे कोरोनामुळे वृद्धांचं मरण्याचं प्रमाण जे आहे तर त्याचं कारण काय तर ह्या टी लिम्फोसाइट जे आहेत तर ते त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होत नाहीत, कारण का तर ही थायमस ग्लँड जे आहे तर ती हळूहळू डिजनरेट होत असते. ठीक आहे, आपण ते नंतर इम्युनिटीच्या वेळेस इन डिटेलमध्ये पाहूया. आता दुसरा प्रकार अग्रॅन्युलोसाइटचा तो म्हणजे मोनोसाइट. आपण सांगितलं होतं बघा लिम्फोसाइट्स मध्ये स्पेरिकल न्यूक्लियस आहे, तर मोनोसाइट जो आहे तर त्याच्यामध्ये किडनी शेप्ड किंवा बीन शेप्ड न्यूक्लियस असलेला पाहायला मिळतो. सो दीज आर दी लार्जेस्ट ऑफ टोटल WBC. सगळ्या WBC मध्ये लार्ज असणारे सेल कोणते आहे तर ती मोनोसाइट. आणि सगळ्या WBC मध्ये लहान असणारी सेल कोणती तर ती म्हणजे लिम्फोसाइट.
It is very important as far as the NEET as well as the CET is concerned. लक्षात ठेवा, CET साठी आणि NEET साठी महत्त्वाचे क्वेश्चन आहे. सगळ्यात मोठ्या WBC कोणत्या विचारलं तर त्या आहेत मोनोसाइट आणि सगळ्यात लहान म्हणलं तर त्या लिम्फोसाइट. मोनोसाइट्स आर द लार्जर देन ऑफ ऑल WBC. They contains the nucleus which is the larger and which having the shape of bean or kidney. किडनी ज्या प्रकारच्या शेपची असते तर तशा शेपच्या त्याच्यामधला न्यूक्लियस जो आहे इथं आपण दाखवू शकतो. हा जो न्यूक्लियस जो आहे तर तो किडनी शेप आहे आणि टोटल WBC च्या साधारणतः 3 ते 5% एवढ्या ह्या मोनोसाइट असलेल्या पाहायला मिळतात आणि त्या मोटाईल आहेत which gives rise to the मॅक्रोफॅजेस. मोटाईल ऍक्टिव्हली मोटाईल असलेले पाहायला मिळतात, हालचाल करू शकतात आणि त्याच्याद्वारे मॅक्रोफॅजेस जे आहेत तर ते तयार केले जातात की ज्याचा परत वेगळा रोल फॅगोसाइटोसिस मध्ये असलेला पाहायला मिळतो. दे डिस्ट्रॉय दी बॅक्टेरिया अँड डेड डॅमेज्ड टिश्यू बाय दी फॅगोसाइटोसिस. आपल्या शरीरामध्ये डेड डॅमेज्ड टिश्यू जे आहेत तर त्या डिस्ट्रॉय करण्याचं काम फॅगोसाइटोसिस मुवमेंटद्वारे किंवा मोनोसाइट जे आहे ते करताना पाहायला मिळतात. So that's all about the today's lecture. That is nothing but the WBC and its type. WBC चे मेन दोन प्रकार सांगितले आपण, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटचे 3 मेन प्रकार, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल और ऍसिडोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइटचे असणारे 2 प्रकार, यामध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट. लिम्फोसाइटचे 2 प्रकार आपण सांगितले, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. परत टी लिम्फोसाइटचे 4 सब टाइप, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल आणि सप्रेसर सेल. आणि अग्रॅन्युलोसाइटचा लास्ट टाइप म्हणजे दुसरा प्रकार तो म्हणजे मोनोसाइट. सो दॅट्स ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी वांट टू स्टडी दी थर्ड टाइप ऑफ द ब्लड सेल, दॅट इज नथिंग बट दी प्लेटलेट्स आणि त्याचबरोबर ब्लड कोॲग्युलेशन जे आहे तर ते आपण नवीन लेक्चरला शिकणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.